मी जिल्हा परिषद सदस्य असताना देवगाव गटामध्ये नांदूर मधमेश्वर हे गाव येतं आणि त्या गावामध्ये आम्ही अंगणवाडी ही मंजूर केलेली होती. त्याच वेळेला आम्ही उपकेंद्रासाठीही निधी मागितलेला होता आणि त्याचं काम कुठेतरी सुरू झालं. परंतु जिल्हा परिषदेवर प्रशासक बसला, आमचं मुदत संपली, आम्ही माजी सदस्य झालो. काम काही पूर्ण झालेलं नव्हतं आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा हा त्या गावाने करण्याचा ठरवला. हे सगळं करत असताना मला काल परवा पेपरमध्ये दिसलं की भुजबळ साहेबांनी त्यांचा अवमान केला असं एक पत्र आपल्या जे स्पीकर आहेत विधानसभेचे त्यांना दिलेलं आहे. हे स्पीकरनी त्या पत्र देण्याचं कारण हे की आम्ही त्यांना कार्यक्रमाला बोलवलं नाही. खरं तर मी माझी सदस्य आहे ते ज्ञानाचं मंदिर एक आहे जी अंगणवाडी आहे आणि दुसरं हे आरोग्यासाठी केलेलं हे उपकेंद्र आहे. हे लोकार्पण केलंच पाहिजे ना. हे लोकहिताचे कामं करत होतो आम्ही आणि हे मी स्वतः सदस्य असताना दिलेला निधी आहे. त्यामुळे त्यांचा अवमान करणं हे मला तरी वाटतं हे तसं काहीही त्या मागचा हेतू नव्हता. परंतु एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसाने एवढं छोटं मन दाखवलं याचं मात्र दुःख वाटतं. कुठेतरी लोकहिताचा विचार हा त्यांच्याकडनं केला गेला पाहिजे होता आणि तो झालेला नाही याचं दुर्दैव आहे. मी महायुतीची घटक आहे आणि महायुतीत असल्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी विधानसभा पुढे येत आहेत आणि विधानसभेचं भुजबळ साहेबच मला स्पर्धक समजताय की काय. कारण त्यांनीच माझं नाव आज विधानसभा स्पीकर पर्यंत अध्यक्षांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि यातनं कुठेतरी ती भीती विधानसभेसाठी ही उमेदवार राहते का काय असं त्यांना वाटतंय. असंच मला यातनं वाटतं त्यांच्या कृत्यातनं.